शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या शेतामध्ये आपण 2 दिवसापासून ड्रीपचं काम करत आहोत. तर ड्रीप आताच का टाकली पाहिजे की नंतर टाकायला पाहिजे, ड्रीपचे फायदे काय आहेत आणि रासायनिक खताचा तुटवडा याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, या अगोदर आपण बेड पाडताना तुम्हाला व्हिडिओद्वारे माहिती दिली होती. त्यानंतर आपण उलट्या वखराच्या साहाय्याने याला बेडला थोडं लेवल करून घेतलं. बघू शकता तुम्ही, थोडा सकाळचा टाइम आहे त्यामुळे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. लेवल केल्यानंतर आपण ड्रीप टाकायचं काम चालू केलं. मागच्या 2 दिवसापासून आपलं ड्रीपचं काम चालू होतं. काल हे काम आपलं पूर्ण झालं. त्या ड्रीपच्या कामामध्ये महत्त्वाचे कोणते कोणते लक्ष दिलं पाहिजे, काय काय आपण काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, ड्रीपची जी लॅटरल आहे ती बेडच्या सेंटरला आली पाहिजे. शक्य असल्यास तुमची जर लोकलची ड्रीप असेल तर तुम्ही एकदम शेवटला काटूक किंवा लाकूड बांधून ड्रीपची लॅटरल बांधू शकता. आता ही जी तुम्हाला ड्रीप दिसत आहे ही पूर्ण जैन कंपनीची ड्रीप आहे. मित्रांनो, हिला आज 13 ते 14 वर्षे पूर्ण झालेली आहेत. तरी पण ड्रीप आपली एकदम चांगली आहे. आणि हिला आपण मोटर चालू करून पूर्ण तिचे ब्लॉकेज चेक करून घेतलेले आहेत. तिचे काही लिकेज असतील तर ते लिकेज काढलेले आहेत. काही ड्रिपर बंद आहेत, काही काम करायचं राहिलं, काही केलं. ते ब्लॉकेज कशा पद्धतीनं आपण ड्रिपर साफ करतो ते पण तुम्हाला समोरच्या या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. ड्रीप आपण आताच का टाकली? मित्रांनो, आता या दिवसामध्ये आपल्याला दुसरे काही सध्या कामाची गडबड नाही आणि हे आपलं काम महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण आता ड्रीप वाचरून घेतली. लगेच याला आपण 1-2 दिवसात आता पाणी व्यवस्थापन करणार आहोत. 1 ते 2 नाईट आपल्या जमिनीनुसार याला भरपूर पाणी देणार आहोत, पूर्ण बेड भिजला पाहिजे असा. आणि नंतर 1-2 दिवस वापसा आल्यानंतर लागवडीचा पण आपण विचार करू शकतो. माझा काही सध्या लागवड करायचा विचार नाही, कारण वातावरण फार गरम आहे, टेम्परेचर खूप जास्त आहे. त्यामुळे टेम्परेचर कमी झाल्याशिवाय मी तरी लागवड करणार नाही. पण एक आपली कामं तयार राहावं आणि तुम्हाला माहीत हो यासाठी आपण हे कामं करून व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. बरेच शेतकरी मला माहीत आहेत की काही शेतकरी विचारतात पण की ड्रीप ते पावसाळा झाल्यानंतर, हळद आता लागवड झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर ड्रीपचं काम करते. तर मित्रांनो, नंतर पाणी जास्त लागत नाही आपल्याला, नंतर तर ड्रीप लागतेच. पण सुरुवातीला ड्रीप जर टाकली, आता जर आपण बेड भिजवून घेतली तर जमिनीमधील जे उष्णता आहे, जे गरम वाफ आहे ते बाहेर निघेल. तुमची जमीन थंडी होईल. जमिनीमध्ये तणकटाचं जेवढं बी आहे तेवढं बाहेर निघून येईल. तणाचा बंदोबस्त आपल्याला आत्ता तणनाशकाद्वारे करता येईल. हळद लागवड केल्यानंतर तणनाशकाचा वापर आपण करत नाही, त्यामुळे आपलं पहिलं निंदन एक तणनाशकाद्वारे चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. त्यासाठी आपण आता ड्रीप टाकतो. आणि हळद लागवड केल्याबरोबर रोज हळदीला 1.5 ते 2 तास तरी तुमच्या जमिनीनुसार पाणी देणं गरजेचं असते. त्यासाठी मित्रांनो, आपण स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकत नाही. स्प्रिंकलरनं पाणी दिलं आपली बेड उंचावर राहते, पाणी खालच्या नालीनं लवकर वाहून जाते, बेड चांगल्या पद्धतीनं भिजत नाही, जमिनीमध्ये कडकपणा येते. ड्रीपनं मित्रांनो एक तर बेड नरम राहते, भुसभुशीत माती राहते आणि आपण रोज त्याला 1.5 ते 2 तास पाणी देऊ शकतो. म्हणजे त्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची तकलीफ जात नाही. त्यासाठी मित्रांनो, ड्रीप सुरुवातीला टाकून ठेवा, चेक करून घ्या. लागवड करताना तुम्हाला ड्रीपचा काही अडथळा येणार नाही. ते समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो किंवा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे आपला, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. लॅटरलचा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम लागवड करताना येणार नाही. हा झाला मित्रांनो ड्रीपचा विषय. आता दुसरा, रासायनिक खताचा तुटवडा एवढा भयानक चालू आहे मार्केटमध्ये. ज्या शेतकऱ्यांनी खतं आणली ती ठीक आहे, ज्या शेतकऱ्यांनी खतं आणले नसतील त्यांनी लवकरात लवकर, आज शक्य झालं तर आज तुमच्या दुकानदाराकडे जा, उद्या शक्य झालं तर उद्या तुमच्या दुकानदाराकडे जा. जेवढं शक्य असेल तुमच्या गरजेनुसार तेवढं खत तुम्ही, मी तरी म्हणतो आता भरून ठेवा. कारण समोर यावर्षी खताचा फार मोठा तुटवडा जाणवणार आहे आणि समोर तुम्हाला रासायनिक खत उपलब्ध होणार नाही असं माझं मत आहे. पण 100% मी सांगू शकत नाही.
पण सध्याची परिस्थिती पाहता समोर रासायनिक खत आपल्याला मिळणार नाही असं मला वाटते. त्यामुळे तुम्हाला जेवढं खत लागते भेटत असेल तर आता तुम्ही खत भरून ठेवा. वाढते बाजारभाव, खताचे भाव भरपूर वाढलेले आहेत. काही पैसे देऊन खत आणू नका. 4 पोते लागत असेल तर 2 पोते खत आणा. आणि आपण सांगतो त्या पद्धतीनं मागच्या 2 वर्षापासून सांगत आलो. आज तशीच परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो. समोर तुम्हाला रासायनिक खत मिळणारच नाही. जैविक खताचा वापर चालू करा. ज्यांनी केला असेल त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यांनी केला नसेल त्यांनी यावर्षी तरी जैविक खताचा वापर करणं गरजेचं आहे. कारण आपल्या जमिनीची सवय तुम्हाला बदलायची आहे मित्रांनो. समोर तुम्हाला रासायनिक खत मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही आतापासून तुमच्या जमिनीची सवय बदला. जमिनीला लागते त्या गोष्टी करा. आणि दुसरी एक गोष्ट आपण मागच्या 1 महिन्यापासून सांगत आलो की माती परीक्षण करा. माती परीक्षण केल्याने काय फायदे होते ते पण तुम्हाला सांगितले, तरी थोडक्यात सांगतो मित्रांनो. आपल्या जमिनीमध्ये कोणतं खत फिक्स आहे, कोणतं खत कमी आहे, कोणतं खत द्यायला लागते, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या रिपोर्टमध्ये माहीत होते. म्हणजेच आपला खताचा वापर तिथं 25 ते 30% मित्रांनो कमी होतो. तुमचा खर्चही कमी होतो, खताचा वापरही कमी होतो. जे गोष्टी लागल्या त्या गोष्टी जर आपण जमिनीला दिल्या तर तुमचं पीक निरोगी चांगलं राहते. त्याच्यामुळे तुमचा फवारणीचा पण खर्च कमी होतो. त्यामुळे माती परीक्षण करणं फार गरजेचं असते. काही शेतकऱ्यांनी केलं, ज्यांनी केले त्याला त्याचा फायदा झाला, त्यांचा खर्च कमी झाला. तुम्हाला तुमचा खर्च कमी करायचा असेल तर माती परीक्षण करा. रासायनिक खताचा वापर कमी करा. जैविक औषधाचा वापर वाढवा. आज अशा पद्धतीने मित्रांनो आपला व्हिडिओ झाला. तरी तुम्हाला जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा माझा नंबर आहे 74 98 45 87 94. या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. आणि आपला ग्रुप जॉईन होण्यासाठी सांगितलेल्याच नंबरवर तुमचं नाव, पूर्ण पत्ता मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला हळद उत्पादक शेतकरी या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल. धन्यवाद.